हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। तर आता आपण तयारी करतोय वाळवणीची, कारण आता पावसाळा येईल, मग त्याच्या अगोदर आपल्याला शेवया पापड काय काय करायचं। पापड तर ना आम्ही करत, पण आम्हाला शेवया म्हणजे कुरडया भरपूर प्रमाणात लागतात। तर आता आपली हनुमान जयंती पण छान पार पडली आणि मस्त जल्लोषात साजरी केली आम्ही हनुमान जयंती आमची। तर आता आपण आपले तांदूळ घेतलेले ते 3 दिवस मस्तपैकी पाण्यात भिजून ठेवलेले। तर आता आपण तांदूळ छान वाळून घेतलेत, मस्त मी कुजवलेले म्हणजे 3 दिवस, आणि छान वाळून घेतले। आणि त्याच्यामध्ये मी जिरा, सफेद मिरी आणि आपलं हे सुंठ हे टाकलंय सगळं, आणि ते दळायला देईन मी। तर आता आपण हे दळून आणले, मग त्याच्या आपण शेवया काढू। आणि आपल्याला पावसाळ्यात सरावणार, परत आपल्या मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला उपवास असतात, तर त्यासाठी आपल्याला कुरडया म्हणजे शेवया जास्त करून लागतातच। तर म्हणून मग आम्हाला तर भरपूर लागतात म्हणजे खायला, त्यासाठी मी आता बनवायला घेतले आणि आपल्याला लागतातच। तर इकडे आता आपला उन्हावणी येत आलाय। जास्त उकाळा नाही घ्यायचा, उकाळा यायच्या अगोदरच पीठ टाकून घ्यायचा, कारण उकाळा येऊन दिला तर पक्क्या गुट्ट्या होतात त्याच्यात। म्हणून उकाळा यायच्या अगोदरच पीठ टाकून मस्त सगळ्या बाजूने घाटून घ्यायचा, मग आपला उन्हावणी चांगला येतो आणि शेवयामध्ये आपला म्हणजे अशा गुट्ट्या नाही येत आणि मस्त पडतात म्हणजे। आणि गुटल्या कमी राहण्यासाठी ना पक्का घाटलायचं, म्हणजे सगळ्या बाजूने घाटलायचं मस्तपैकी, आणि थोडीशी वाफ द्यायची, मग छान होतात शेवया आपल्या। तर फ्रेंड्स, आपण आपल्या कुरडया आहेत ना त्या घरातच करायला लागतात आम्हाला, कारण बाहेर जागाच नाही आहे।
आणि जिथे जागा आहे तिथे जर अशा ओल्या कोड्या टाकल्या ना तर त्या मातीमध्ये एकदम जडतात. तर आम्ही अशा संध्याकाळचे किंवा दुपारचे कुठच्या पण टायमात जेव्हा टाईम भेटेल तेव्हा करून ठेवतो आणि मस्तपैकी अशा घरातच वाळवतो आणि मग फक्त एक ऊन देतो आणि मग पूर्ण वर्षभरासाठी ठेवून देते मी. कारण का आम्हाला टॅरेसवर पण जागा नाही आहे आणि ते खाली बिल्डिंगच्या दारात पण जागा नाही आहे. त्याच्यामुळे मग अशा करायला पाहिजे. पण सोप्या पडतात, जास्त थकायला नाही होत आणि पटापट होतात आणि छान होतात मस्त. तर आता आपली सेकंड टाईम आपण करायला घेतला आहे, उन्हावणी घेतला आहे. कारण पहिल्या टायमाच्या माझ्या एक 15-20 मिनटातच झाले. तर मग विचार केला की आता टाईम आहे तर संपूर्णच टाकूया. त्या 4 किलोच्या होत्या आय थिंक. तर तेवढ्या आता आपल्या लगेचच होऊन जातील, 1 तासात होऊन जातात कशा पण. आणि आता मी आज रात्रभर आणि उद्या सकाळपर्यंत दुपारपर्यंत तशाच ठेवेन आणि मग परवांच्याला मी उन्हामध्ये टाकून देईन त्याला. आणि मग त्यांना 1-2 दिवस जरा कडक ऊन दिलं ना तर मग डायरेक्ट डब्यामध्ये भरून पूर्ण वर्षभरासाठी आपल्या या शेवया तयार होतील आणि चांगल्या राहतात वर्षभर, पण काहीच होत नाही. मी दरवर्षी अशाच करते. कारण का आपल्या आता बिल्डिंगमध्ये आपण जेव्हापासून राहायला आलो ना तेव्हापासून आपल्याला जागाच राहिलेली नाही आहे, काय वाळवायला, काय करायला, काय पण म्हणजे असं. तर हा पर्याय म्हणजे चांगला आहे आणि मेन म्हणजे स्वच्छ पण राहतात, माती वगैरे जास्त काही लागत नाही असं. तर चला आता आपला दुसऱ्या टायमाचा उन्हावणी घेतला आहे, त्याला मळून परत आपण शेवया करायला घेऊया. Mr. Haas. बोलू ना. तर फ्रेंड्स आपल्या आता कुरड्या होत आल्या आहेत आणि मस्त कलर पण पिवळा आला, छान झाले आहेत म्हणजे असे मस्त. आई तर बोलते याला भारी दिसतात. आणि आता या कुरड्या मी आता आजची रात्र अशीच ठेवेन आणि उद्या किंवा परवा उन्हात वाळत टाकेन. वरती जागा नव्हती म्हणून खाली पण टाकलं, पण निष्ठाची भीती वाटते, ती पाय टाकते त्याच्यावरती, त्याच्यामुळे. पण काय नाही, रात्रीची मी परत सगळ्या जवळजवळ करेन आणि त्याच्यावरती ॲडजस्ट करून टाकेन. आणि मी थोड्याशा पहिले पण करून ठेवले, त्याचा व्हिडिओ नाही मी काढला, ते मी अशाच केले कारण मी एकटीच होती तेव्हा. तर आपल्या शेवया छान अशा तळून झाल्या आहेत, मस्त फुलले आहेत आणि छान कुरकुरीत पण झाले आहेत मस्तपैकी. तर तुम्हाला कसा वाटला माझा हा शेवयांचा व्हिडिओ? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलला. तोपर्यंत आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.